सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनावर करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशा प्रकारे एकूण 10 आवर्तन यथाशक्ती. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास पुन्हा एकदा सोडू. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 10 आवर्तन यथाशक्ती. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतली. श्वसन मार्ग आपला मोकळा होतो. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास.
काही क्षण शांत प्रार्थना दोन्ही हात जोडून घ्यायचे. आवाज येतोय का माझा बरोबर? दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात छातीपाशी. माझ्या मागोमाग आपण ही प्रार्थना बोलू. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने एक श्वास घेऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपण करीत आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आवाज माझा बरोबर आहे ना? येतोय ना आवाज? विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. इथे आवाज येत नाही. दोन्ही पायांना नंतर विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पावलांच्या बोटांमध्ये स्ट्रेच देऊया आणि पाय फोल्ड, आपली पावलं फोल्ड करून घ्यायचे. चवड्याचा भाग पुन्हा ओपन करायचा आहे, स्ट्रेच करायचा आहे. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट पुन्हा ओपन करून जास्तीत जास्त स्ट्रेच. चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. ओपन करायचं, रिलॅक्स व्हायचं. अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे आणि जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय. वर खाली. आता थोडस श्वासाकडे लक्ष. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. थांबायचं आणि रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1 2 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1. अगदी सावकाश अँकल जॉइंट कडून पावलं मूवमेंट करण्याचा प्रयत्न करा. 3 वेळा झालं की थांबायचं आहे. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर घ्यायचे. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. उजव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि फक्त उजव्या हाताची आपली जी मनगटामधून मुठीची हालचाल करायची, अप अँड डाऊन. म्हणजे आपला पूर्ण हात न हलता आपली फक्त हालचाल मनगटामध्ये होईल. बरोबर. वर खाली. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5.
दिशा बदल, 1 विरुद्ध बाजूने, 2 3 4 5. आता आपल्या हाताचा सपोर्ट उजव्या कोपराच्या खाली द्या. डाव्या हाताचा सपोर्ट उजव्या कोपराच्या खाली. आणि आता पुन्हा एकदा रोटेशन करूया क्लॉकवाईज. कोपरामधून हात पुढे गोलाकार फिरेल. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. उजव्या हाताची मूठ ओपन करायची आहे आणि आता डावा हात समोर घ्यायचा आहे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. डाव्या हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण आणायचा आहे आणि अंगठा आतमध्ये घेऊन 4 बोट त्याच्यावर फोल्ड करून घट्ट मूठ वळवून घ्यायचे आणि मनगटामधून हाताची मूठ वर खाली. डाव्या हाताची मूठ वर खाली. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. आता हाच उजव्या हाताचा सपोर्ट डाव्या कोपराच्या खाली द्यायचा आहे आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 कोपरातून हात गोलाकार फिरतोय. 2 3 4 5. दिशा बदल. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात खाली आणि थोड्या वेळ विश्रांती. डोळे मिटून घ्या आणि रिलॅक्स व्हायचंय तिथल्या तिथेच. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर आहेत द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आणि आता फक्त आपल्याला खांदे जे आहेत ते वर खाली करायचे. खांदे एकदा कानाच्या दिशेला वर घ्यायचे आणि खाली घ्यायचे. हाताची कोपरं दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. फक्त खांदे आपण असे वर आणि खाली करणार. ठीक आहे. बरोबर. आता इथे आपल्याला मान सरळ ठेवायचे, स्थिर ठेवायचे. फक्त हालचाल आपल्या शोल्डर मध्ये होईल आणि थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आपण ही कृती करणार. करूया सुरुवात. श्वास घेत खांदे वर घेऊया. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश आणि हळूहळू खांदे खाली येतील. पुन्हा एकदा श्वास घेत खांदे वर आणि श्वास सोडत सावकाश खांदे खाली. पुन्हा एकदा श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत सावकाश खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत खांदे वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. आणि आता रोटेशन आपण शोल्डर रोटेशन करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची बोटं खांद्यावर, कोपरं समोरून जॉईन करून घेऊया आणि श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत खाली. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा कोपरा जॉईन आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या मानेच्या मागे घ्या. ठीक आहे. आता कोपरं समोरून जॉईन करून घ्या. पुन्हा एकदा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब घ्यायचे आणि मागे कोपरं थोडीशी अजून ताणण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे आपल्या छातीच्या मसल्स वरती ताण येऊ दे. आणि पुन्हा श्वास सोडत जवळ.
श्वास घेत घेतला, जास्तीत जास्त स्ट्रेच मागच्या बाजूने ताणा हाताची कोपरं आणि श्वास सोडत जवळ. पुन्हा एकदा श्वास घेत घेतला, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि श्वास सोडत जवळ. बरोबर. आता हेच हाताची हाताची बोट पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर ठेवा. खांद्यावर ठेवा आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्याला वर घ्यायचे डोक्याच्या दिशेने बाजूने आणि श्वास सोडत खाली साईडने आपण वर खाली करतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हाताची कोपरं पूर्णपणे शरीराच्या जवळ येऊन दे. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. वन मोर लास्ट राउंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता हाताची कोपरं समोरच्या बाजूने घ्या, स्क्रीनच्या बाजूने समोर. बरोबर. आणि पुन्हा एकदा श्वास घेत वर घ्या आणि श्वास सोडत खाली घ्या. एक. श्वास घेत वर ताणायची आणि श्वास सोडत खाली घ्यायचे. 2. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवरती घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती, रिलॅक्स. करणार आहोत आपण नेक रोटेशन. थोडेसे पाय आपले पुढे सरळ घ्या. दोन्ही पाय समोर घ्या. हात मागे. पाठकडा आपला सरळ. दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आणि आता सुरुवात करूया. आपली मान एकदा उजवीकडे जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, अजून एक राऊंड उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. आता आपली मान हलकीशी टिल्ट होईल. एकदा उजव्या बाजूला, उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. सेंटर, डावीकडे, सेंटर. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या बाजूला टिल्ट करा मान. पुन्हा श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी. पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊन आपण पुढची कृती करणार आहोत. श्वास घेत मान हलकीशी वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत सावकाश हनुवटी गळ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. वन मोर राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हनुवटी गळ्याकडे आलेली आहे. आणि आता सुरुवात करूया. ज्यांना पाठीचा आणि मणक्याचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचंय. त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरून घ्यायची आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे असेल. आणि आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, क्लॉकवाईज 2 वेळेला. उजवीकडून पाठीमागे आणि मग डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबू. सावकाश मान सरळ करायची आणि तिथल्या तसेच विश्राम. थोडा वेळ रिलॅक्स होऊन जा. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सावकाश सोडून द्यायचा. काल आपण वज्रासन शिकलेलो आहोत. आता आपल्याला एकेका पायाने वज्रासन घालायचं आहे. एक एक पाय सरळ, दोन्ही पाय आधी जोडून घ्या
आणि एक एक पाय फोल्ड करून वज्रासन घालून घेऊया. ज्यांना शक्य आहे जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं, त्यांनी वज्रासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी आधी थांबा आणि एक आसन दाखवते मार्जर आसन, ते बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासन घालायला हरकत नाहीये. एक एक पाय फोल्ड करा, उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली आणि डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हात आपले मांडीवर, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया बंद डोळ्यांनी. मांडीला मांडी जुळलेली असेल, सीटचा भाग बरोबर मागे टाचांच्या मध्ये असेल, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा मणका नैसर्गिक सरळ, हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहेत, खांदे रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा शांत आहे आणि जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. तर आज आपण वज्रासनातूनच पुढे जाणारं मार्जर आसन पाहणार आहोत. तर हे मार्जर आसन कोणी करू नये, तर ज्यांना मनगटामध्ये त्रास आहे, हाताची मनगट दुखत असतील, तिथे जर त्या जॉइंट्स मध्ये जर त्रास असेल, तर मार्जर आसन करणं टाळायचं आहे. ज्यांना सर्व्हायकल आणि पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांनी मार्जर आसन भाग 2 करणं टाळायचं आहे. मार्जर आसन भाग 1 ते करू शकतात आणि त्याचबरोबर गुडघ्याचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, त्यांना सुद्धा मार्जरासन करणं वर्ज्य आहे. तर याचे फायदे काय आहेत? मार्जरासनमुळे आवाज येतोय ना? मार्जरासनमुळे आपला थायरॉइड जो आहे, तो कंट्रोलमध्ये राहतो. म्हणजे मार्जरासन हे थायरॉइडसाठी उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. पाठीचा मणका जो आहे, तो आपला अधिक फ्लेक्सिबल व्हायला मदत होते मार्जरासनमुळे आणि त्याचबरोबर माझा आवाज येतोय ना बरोबर सगळ्यांना? फक्त मला अंगठ्याने सांगा येतोय ना? ओके. हां. तर आपला पाठीचा मणका पाठीचा मणका आपला फ्लेक्सिबल राहतो. त्याचबरोबर ज्यांना पोटाचा भाग कमी करायचा आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा मार्जरासन हे अतिशय उपयुक्त ठरतं. तर आज आपण मार्जरासन आणि त्याच्यातून पुढे जाणारं एक छोटंसं व्हेरिएशन बघणार आहोत. तर ते सोप्पं आहे. आधी मार्जरासनची कृती लक्षात घ्या, की आपल्याला शोल्डर एवढं अंतर पायामध्ये कसं घ्यायचं आहे. तर हे आधी बघून घेऊया. तर इथे गुडघ्यांवर उभं राहायचं आणि आपल्या गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल, तर हे कसं घ्यायचं बघा. आधी दोन्ही गुडघे लांब करायचे. आपल्या सीटचा भाग पुन्हा पायावर घ्यायचा. आपल्या उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचा आणि त्याप्रमाणे उजव्या हाताच्या पंजाप्रमाणे आपल्याला आपला डावा पाय जो आहे तो ॲडजस्ट करायचा. बघा अशा प्रकारे. म्हणजे आपलं हे जे अंतर आहे ते बरोबर आपल्या शोल्डर एवढं येतं. त्यानंतर दोन्ही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना अशा प्रकारे लावून घ्यायची. हाताची पाचही बोटं जुळली आणि मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. बघा तुम्हाला लक्षात येईल की संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. बरोबर? आता पुढची कृती बघा. मार्जरासन भाग 1. तर इथे बघा पावलं पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट आहेत आणि हाताची पाचही बोटं एकमेकांच्या जवळ आहेत. मार्जरासन भाग 1 मध्ये आपण आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला न्यायला सुरुवात करू. आपली नजर सिलिंगकडे जाते. अंतिम स्थितीमध्ये आपल्याला तोंड बंद ठेवायचंय म्हणजे गळ्यावरती समोरून छान असा ताण येतो. शक्य असेल तर दातावर दात लावायचे. इथे पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण येतो आणि पाठीच्या मणक्यावरती प्रेशर येतो. त्याला एक अंतर्वक्र आकार प्राप्त होतो. हे झालं मार्जरासन भाग 1.
त्यानंतर उलट चाल करताना हळूहळू पुन्हा एकदा आपली मान खाली येईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये, आपलं पोट आणि छातीचा आणि पाठीचा भाग हा पाठीचा भाग सिलिंगला समांतर येईल आणि पोट जमिनीला समांतर येईल. मार्जनासन भाग 2. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी 2 करणं टाळायचं आहे. तर तो 2 कसा करायचा बघा, मार्जनासन भाग 2. तर इथे आपल्याला आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करायची. म्हणजे भाग 1 मध्ये ज्या गळ्यावरती आपल्याला ताण होता तोच भाग 2 मध्ये आपल्याला गळ्यावरती आणि पोटावरती प्रेशर येतो. पाठीच्या मणका ताणला जातो सिलिंगच्या दिशेने आणि त्याला कमानी सारखा आकार प्राप्त होतो. तर हा झाला मार्जरासन भाग 2. आणि मग उलट चाल करताना पुन्हा एकदा सावकाश मान आपली मध्यभागी येईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. ठीक आहे. मार्जरासन भाग 1 मध्ये आपली नजर सिलिंगकडे जाते आणि 2 मध्ये हनुवटी गळ्याकडे येते. ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या? तर आता सुरुवात करूया. आता वज्रासन करायला हरकत नाहीये. एक एक पाय फोल्ड करून आधी वज्रासनामध्ये या आणि त्यानंतर आपल्या दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्हीही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. थोडंसं दोन्ही पायांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि आता सीटचा भाग आपल्या पायावरती घ्या आणि आपल्या हाताच्या आधाराने आपले दोन्हीही गुडघे ऍडजस्ट करा. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि एक मिनिट मेसेज आहे. साऊंड येत नाही. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या. आवाज येतोय ना माझा? आणि आता दोन्ही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्यायची आहेत. हाताची 5ही बोटं जुळलेली, खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल आणि आता बघा आपलं शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे ना, हे आपलं आपण तपासून पहा. आपले दोन्ही हात, गुडघे, पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील. नजर दोन्ही हातांच्या मध्ये घ्या आणि करूया मार्जनासन भाग 1. हळूहळू आपली मान सिलिंगकडे दिशेने न्यायला सुरुवात करूया. आपला चेहरा सिलिंगकडे न्यायला सुरुवात करूया. नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती आणि संपूर्ण देहधारणा करूया. म्हणजेच आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतचा जो भाग ताणला गेलाय त्याची जाणीव, पाठीच्या मणक्यावरती असलेला प्रेशर, इथे आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवरती ताण आणि दाब एकाच वेळेला आपण याचा अनुभव घेत आहोत. आपल्या लोअर बॅक पासून वरपर्यंत पाठीचा मणका, तिथे आलेला प्रेशर, या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. प्रयत्न शैथिल्य, कमीत कमी अट्टहास करा, यथाशक्ती प्रयत्न करा. छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आहेत. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश सावकाश आपली मान पुन्हा एकदा खाली येईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स करा, पोटाचे स्नायू रिलॅक्स करा. करूया मार्जरासन भाग 2. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे घ्यायला सुरुवात करा. चिन ब्लॉक पोझिशन. आणि इथे बघा पाठीचा मणका सिलिंगकडे ताणला गेलाय. त्याला कमानीसारखा आकार प्राप्त आहे आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना प्रेशर आलेला आहे. पुन्हा एकदा इथे यथाशक्ती थांबायचं आहे. आपापल्या क्षमतेने प्रयत्न करायचा आहे. कुठेही ओव्हर ट्राय नाही न करता आपण ही कृती करतोय.
पुनर्चालकासह सावकाश आपल्याला आपली मान पुन्हा एकदा मध्ये घ्यायची आहे, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आता आपला जो उजवा पाय आहे ना, उजवा पाय तो मागे सरळ करा. उजवा पाय मागे सरळ करा. बरोबर. नजर समोर घ्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि उजवा पाय तिथल्या तिथेच थोडासा वर खाली करा. थोडासा वर खाली तिथल्या तिथेच फक्त उजवा पाय. हा, बरोबर बरोबर. छान. आता उजवा पाय पुन्हा एकदा फोल्ड करा. आणि आता डावा पाय मागे सरळ करा, नजर समोर. आणि डावा पाय तिथल्या तिथेच वर खाली. गुडघ्यातनं पाय सरळ असेल आणि तिथल्या तिथेच डावा पाय वर खाली करा. सावकाश थांबायचंय. डावा गुडघा खाली घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. आपल्या मनगटामध्ये पूर्णपणे शरीराचा भार जातो. जर तिथे थोडीशी दुखापत वाटत असेल तर थोडेसे हात असे झटकून घ्या. हा, बरोबर. आणि आता सावकाश एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. काल आपण कटी चक्रासन केलं. आज आपण तसंच पुन्हा एक छोटस व्हेरिएशन त्याच्यामध्ये करणार आहोत. तर इथे पुन्हा दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर थोडस. दोन्ही हात दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हा. आणि आता आपला डावा जो हात आहे तो फोल्ड करायचा, तो छातीपाशी आणायचा डावा हात. आणि हलकस आता उजव्या बाजूला मागे वळायचंय. आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. आता पुन्हा मध्यभागी आता उजवा हात फोल्ड करायचा, डावा हात सरळ करायचा, डाव्या बाजूला वळायचंय, नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. अशा प्रकारे आपण थोडीशी जलद हालचाल करणार आहोत. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय जोडलेले करणार आहोत आपण ताडासन स्ट्रेचिंग. काही जी आसनं आहेत जी आपल्याला रोजच करायची आहेत, जसं की नेक रोटेशन जे आपण सुरुवातीला करतो, अँकल जॉईंट्स मध्ये जी हालचाल करतो, मनगटामधली जी हालचाल करतो, हे आपल्याला रोजच करायचे. तिथले जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ते मोकळं होणं फार गरजेचं आहे. आणि आता आपण करत असलेलं ताडासन हे सुद्धा आपल्या साधनेमध्ये रोजच असलं पाहिजे, ज्याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन रेग्युलेट होतं. तर आता सुरुवात करूया. थोडस किंचितच पावलांमध्ये अंतर घ्या. जर आपला तोल जात असेल तर दोन्ही हात शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पाठीचा मणका एकदम रिलॅक्स. नजर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता आपले दोन्ही टाचा ज्या आहेत त्या जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेत खेच द्या. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या. बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हात वरतीच असू दे, फक्त खांदे रिलॅक्स करा आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. आणि आता आपल्याला एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचंय, मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. वन मोर राउंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे,
मध्यभागी थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांच्या समोर येतील आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात साईडने खाली घ्या. श्वास सोडत 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 दोन्ही हात सावकाश खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. उजव्या पायाचा अँकल दोन्हीही हाताने पकडायचे. बघा अशा प्रकारे उजवा पाय फोल्ड केलाय आणि त्याचा अँकल आपण पकडलाय. आता समजा दोन्हीही हाताने पकडता येत नसेल अशा प्रकारे, तर एका हाताचा सपोर्ट घ्या भिंतीला. एका हाताचा सपोर्ट घ्या आणि मग दुसऱ्या हाताने उजव्या हाताने तुम्ही अँकल पकडा. जर आपला तोल जात असेल तर हाताचा सपोर्ट घ्या भिंतीला. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही हातांनी आपल्या उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. आणि आता आपल्याला थोडासा उजवा पाय हलकासा मागे घ्यायचा आहे. मागे खेचायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. मी थोडीशी क्रॉस उभी राहिली म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे व्यवस्थित म्हणून. इथे आपल्या थाय मसल्स वरती छान असा प्रेशर येतोय. सावकाश रिलॅक्स व्हा आणि उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने करा. आता मी समोरून बघते तुम्हाला. आता डावा पाय फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हाताने पकडा. ज्यांना अगदी तोल जातोय दुसऱ्या हाताने आधार घ्या भिंतीचा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि हलकासा पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करा. बरोबर. ठीक आहे. छान. आणि इथे तोल सांभाळा आपला. सावकाश खाली घ्या. रिलॅक्स करा आधी डावा पाय आणि मग तो पुन्हा खाली घ्या आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. करूया नी रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि सुरुवात करूया. बरं, आता इथे पुन्हा तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. शक्य असेल तर पावलं जुळलेली ठेवा आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश सरळ व्हा आणि आज आपण करणार आहोत एक पाद तोलासन. तर याच्याने आपला कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपल्याला बॅलन्स सुधारणं सोपं जातं आणि अगदी सोपं आसन आहे. आपण एकत्रित करू शकतो. घरी जर तुमच्या लहान मुलं असतील त्यांना पण तुम्ही करायला सांगू शकता. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आपण एकत्रित करू शकतो, सोपं आहे. हाताची बोटं जी आहेत ही जुळलेली आहेत आणि दोन्ही हात जमिनीला समांतर आहेत, हाताची तळवे. आणि आता फक्त आपला उजवा जो पाय आहे तो जमिनीपासून वर उचला आणि पावलं जी उजव्या पायाची जी बोटं आहेत ती जमिनीला पॉइंटेड करा. आता इकडे पुन्हा एकदा जर तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. भिंतीच्या आधाराने उभे राहा. पावलं, पायाची बोटं उजव्या पायाची जमिनीला पॉइंटेड. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि इथे आपल्याला जर स्थिर राहता आलं तर मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि नमस्कार करा. बरोबर. छान. आणि इथे थांबा. इथे आपला श्वास चालू असणार आहे. 5 4 3 2 1. उलटसार. दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली, उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. नकळत आपला संपूर्ण भार डाव्या पायावर जातो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्या आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हाताचे तळवे जमिनीला समांतर. डावा पाय वर उचलूया. डाव्या पायाची मांडी जमिनीला काटकोनामध्ये म्हणजे 90 डिग्री वर असेल. पावलाची बोटं, डाव्या पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड.
नजर एका बिंदूकडे स्थिर करा. मनानेच एखादा बिंदू आपण काढायचा आणि तिथे आपली नजर स्थिर करायची, म्हणजे आपल्याला बॅलन्स सांभाळता येतो. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. दोन्ही हात वरच्या वर नमस्कार स्थितीमध्ये. आणि इथे पुन्हा थांबा. श्वास आपला चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय खाली. दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपल्या पायाच्या टाचा आतल्या बाजूला असतील. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. पाठीचा मणका खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आहेत. डोळे मिटून जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. आणि आता दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. वरती. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आणि आता आपल्याला उजवा पाय आणि उजवा हात एकाच वेळेला वर उचलायचा आहे. उजव्या हाताने बघा उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. मग दोन्ही हात आणि पाय खाली. मग डावा हात वर. डावा पाय वर. डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. एकदा उजवा आणि एकदा डावी बाजू. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात डोक्याच्या दिशेने वर आहेत. आणि सुरुवात करूया. उजवा हात उजवा पाय वर खाली. डावा हात डावा पाय वर खाली. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे. बरोबर. 10 वेळा झालं की थांबा यथाशक्ती. आणि दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. काल आपण अर्ध पवन मुक्तासन केलं. तिथे आपण एक एक पाय वर उचलला होता. बरोबर. आज आपल्याला हीच कृती पुन्हा करायची आहे. फक्त आपण पवन मुक्तासन करणार नाही. तर दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. आता डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ येऊ देत. आणि आता फक्त आपण उजवा पाय क्रमाक्रमाने वर घेणार आहोत. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर घ्या. मग 20. गुडघ्यांना सरळ आहे उजवा पाय. मग 30. मग 40, 50, 60, 70, 80, 90. होल्ड. इथे थांबा. आता समजा पाय गुडघ्यातनं फोल्ड होत असेल किंवा पायामध्ये जर थरथर जाणवत असेल तर हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या किंवा मांडीच्या मागे द्या. ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल त्यांनी अशा प्रकारे पाय होल्ड करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवायचे आणि आता उजव्या पायाच्या अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करा. अँकल जॉईंट्स वर खाली करा. उजव्या परफेक्शन करा क्लॉकवाईज. आता हाच उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घ्या आणि पुन्हा जवळ घ्या सेंटरला. उजवीकडे मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी. बरोबर. उजवीकडे मध्यभागी. सावकाश उलट चाल करूया. उजवा पाय हळूहळू टप्प्याटप्प्याने खाली घ्या.
आता तो 80 डिग्री खाली येईल, मग 70, मग 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. रिलॅक्स. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ रिलॅक्स व्हा आणि पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घ्या. डावा पाय टप्प्याटप्प्याने वर घेऊया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बरोबर. इथे थांबा. जर पाय फोल्ड होत असेल, थरथर जाणवत असेल, तर हाताचा आधार घ्या डाव्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे. अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करून घ्या. अँकल जॉईंट्स वर खाली करा डाव्या पावलाचं. बरोबर, छान. खांदे रिलॅक्स ठेवा, कमरेचे स्नायू रिलॅक्स ठेवा. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज करून घ्या 4 ते 5 वेळेला. बघा, फक्त आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल होतीये का त्याकडे लक्ष द्या. आणि मग अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला करून घ्या. बरोबर. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जा आणि पुन्हा मध्यभागी आणा. डावीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड करूया. डावीकडे आणि मध्यभागी. सावकाश डावा पाय टप्प्याटप्प्याने खाली घेऊया. 80 डिग्री खाली येईल, मग 70, मग 60, गुडघ्यातनं पाय सरळ असेल, मग 50, 40, 30, 20, 10, 0. आपला उजवा पाय सरळ करा आणि थोड्या वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स व्हा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा पाय. हा. आता जी पावलं आपली जमिनीवर आहेत ती जमिनीपासून वर उचला, म्हणजे आपली मांडी जी आहे ती आपल्या पोटाच्या दिशेने येईल. बरोबर. हा, ठीक आहे. आता आपले दोन्ही पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे, मग पुन्हा मध्यभागी यायचं. आणि आता आपले पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे. बरोबर. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. ठीक आहे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. 1, पाय डावीकडे, मान उजवीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. सावकाश दोन्ही पावलं आधी जमिनीवर टेकवा. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि रिलॅक्स. पाठीच्या मणक्याला एक हलकासा मसाज होतो इथे. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत पोटावरती पडून केलं जाणारं टीव्ही पोश्चर. तर सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. बघा, टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि कुठल्याही उजव्या किंवा डाव्या गालावर पडून विश्रांती. ही झाली आपली विपरीत शयन स्थिती, म्हणजेच पोटावर पडून केली जाणारी विश्रांती. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून डोळे अलगद मिटलेले. आणि आता आपण करूया टीव्ही पोश्चर. तर दोन्ही हातांचे स्टँड करायचे, हाताची कोपरं जमिनीवर आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. बरोबर.
आपण थोडीशी लुझनिंग एक्सरसाइज या 1-2 दिवसामध्ये थोडीशी जास्त घेतो म्हणजे आपल्याला आसनं करणं मग सोपं जाईल. जॉईंट्स मोकळं होणं फार महत्वाचं आहे. आसनं आपण कशीही करू शकतो पण त्याच्या आधी जॉईंट्स मोकळं होणं फार महत्वाचं आहे. तर टीव्ही पोश्चर मध्ये आपण विश्रांती घेतलीये. आता एक पाय फोल्ड, एक पाय सरळ अशा प्रकारे एकदा उजवा पाय आणि एकदा डावा पाय अशा प्रकारे आपण कृती करायची. बरोबर. आणि आपली टाच लागू दे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आपली टाच पाय फोल्ड होताना सीटला लागू दे. हा, छान. पाठीचा मणका अगदी रिलॅक्स सोडा. खांदे पण एकदम रिलॅक्स सोडा. याच्याने आपले नी जॉईंट्स मोकळे होतात, थाय मसल्स मोकळे होतात, हिप जॉईंट्स आपला मोकळा होतो. जिथे जिथे तुम्हाला हालचाल जाणवते तो भाग आपला मोकळा व्हायला सुरुवात होते. आता दोन्ही पाय मागून जोडून घ्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. हातात पायाचे तळवे सिलिंगला समांतर येतील. आता पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा आणि पुन्हा सरळ करा. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा. आता दोन्हीही पाय आपले 90 डिग्री वर आहेत. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. खाली येताना पायाची नख जमिनीला लागू दे. 1 2 3 पायाकडे लक्ष द्या. नख पायाला जमिनीला लागू दे. 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज करा. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर आहेत आणि आता पायामध्ये अंतर घ्या. दोन्हीही पायामध्ये अंतर घ्या. मागच्या मागे दोन्हीही पायांमध्ये अंतर. आणि आपण हाताने कशी टाळी वाजवतो तशी पावलाने टाळी वाजवूया. पावलाने टाळी वाजवायची मागच्या मागे. बरोबर, छान. जास्तीत जास्त पाय ताणायचे आणि जवळ घ्यायचे. पावलांनी टाळी वाजवायची. सावकाश कृती थांबायची. दोन्ही पाय पुन्हा जवळ घ्या. मांड्या जवळ घ्या. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय. अगदी सावकाश. आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. कुठलीही गडबड न करता, घाई न करता. थोड्या वेळ विश्रांती घ्यायची. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. काल आपण बघितलंय पद्मासन, अर्ध पद्मासन, तरी पुन्हा एकदा दाखवते. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचं आहे त्यांनी कुठलाही एक पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. कुठलाही एक पाय तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल तो. आणि जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. ज्यांना पूर्ण पद्मासन जमतंय त्यांनी जो पाय आपण पाऊल मांडीच्या खाली घेतलंय ते विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर घ्या. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडंसं पुढे झुकायचंय. सीटचा भाग मागे ढकलायचा आहे आणि पाठीचा मणका आपोआप सरळ करून घ्यायचा आहे. बरोबर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. हाताची बोटं शरीराच्या जवळ. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले. चेहरा शांत. कपाळावर कुठलीही आठी नाही.
काल आपण समान श्वसन बघितलं. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा जो कालावधी होता तो आपला समान होता. आज आपण दीर्घ श्वसन पाहणार आहोत. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असतो. जसं की 1 ते 4 अंक मी काउंट करेन, तुम्हाला श्वास तुमच्या क्षमतेप्रमाणे भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होतील तोपर्यंत तुम्हाला घेतलेला श्वास अगदी सावकाश संथ गतीने सोडून द्यायचा आहे. तर करूया आपण दीर्घ श्वसनाची काही आवर्तन. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण हे सगळे श्वसन करत आहोत. तर सुरुवात करूया. डोळे अलगद मिटून घ्या. पहिली 3 आवर्तनं मी काउंटिंग करीन आणि पुढची 2 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. डोळे अलगद मिटून आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. 1 2 3 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8. आता सगळ्यांनी डोळे उघडा. आता हा श्वास आपण कसा भरून घेतो ते बघा. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. हातांची ज्ञान मुद्रा आणि आता खोलवर दीर्घ बघा श्वास कसा भरून द्यायचा. आपले खांदे थोडेसे कानाच्या दिशेला वर येतात आणि संथ गतीने श्वास सोडायचा. हळू 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 संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. बरं, इथे स्टिफनेसपणा कुठेही आणायचा नाही. फक्त अगदी यथाशक्ती आणि सहज हालचाल करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुन्हा आता सेकंड राऊंड करूया आपण. डोळे अलगद मिटून घ्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. चेहरा शांत असेल. संथ गतीने श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. 1 2 3 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7. पुढची 2 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने आपण कृती करणार. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. काही क्षण शांत. ज्यांना पद्मासनामध्ये किंवा अर्ध पद्मासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आहे ती बैठक सोडून द्या आणि साधी मांडी घाला. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. आपला अंगठा आणि पहिला बोट यांच्या टोकाचा एकमेकांवरती एक थोडासा हलकासा प्रेशर आणा. तिथे जो रक्ताचा प्रवाह चालू आहे आणि त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत तिथे आपलं मन केंद्रित करून घ्या. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. आज आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा करूया.
आज आपण बैठक स्थितीमध्ये मार्जरासन हे नवीन आसन पाहिलं, जे वज्रासनातून पुढे जातं. त्यानंतर दंड स्थितीमध्ये म्हणजे स्टँडिंग मध्ये आज आपण एक पादतोलासन हे नवीन आसन पाहिलं. पाठीवर पडून केलेलं आपण ज्या पायाच्या मुवमेंट केल्या त्याचं मनातल्या मनात मागोवा आणि पोटावर पडून ज्या काही कृती केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा आणि नुकतंच केलेलं दीर्घ श्वसन. एक मकार लांबलेला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय आणि श्वास सोडत तणावमुक्त व्याधीमुक्त होऊन ओमचा उच्चार. ओम. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. ही भावना आपल्या मनामध्ये मनोमन आपले आई वडील, आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता, आपली कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी. माझ्या मागोमाग आपण ही बोलून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. करणार आहोत नमन मुद्रा. एक श्वास भरून घ्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव, समर्पण. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. पुन्हा एकदा आपले आई वडील, आपले गुरुजन यांचं स्मरण करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. फक्त मला आता हे सांगा. ओके. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. अगदीच काही डाऊट किंवा काही असं वाटलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा नंबर तर आहेच ग्रुपवरती. जर काही शंका किंवा काही वाटलं तर तुम्ही मला मेसेज करा. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते.